आधी एक प्रश्न मला विचारला आहे, त्याचं उत्तर देऊन मग हे सांगतो आपल्याला. प्रश्न असा आहे की एक विद्यार्थी परीक्षेला बसतोय आणि अभ्यासी आहे, चांगला अभ्यास करतोय, तर तो सुद्धा पुष्कळ मोह टाळतो. एखाद्या बाईचा मुलगा आजारी पडला तर तो किती सिद्धी म्हणून सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी की तुम्ही कर्म ईश्वराचं मनोगत आहे असं समजून जर जे जुनं वाङ्मय असतं त्या वाङ्मयामध्ये जे शब्द वापरले जातात त्यांचे अर्थ बदलत जातात, किंवा त्याही वेळेला सुद्धा ज्या अर्थाने त्यांनी वापरलेला आहे तो समजून घ्यायला पाहिजे. याकरता त्या शास्त्राची जी घडण आहे ती घडण लक्षात यायला पाहिजे. आपण सिद्धी म्हणजे काय समजतो, ब दुसऱ्याच्या मनातलं कळणं, किंवा हाताने रोग बरे करणं, किंवा फार मोठ्या महासिद्धी म्हणजे आकाशातून संचार करणं किंवा समुद्रावरून चालणं, याला आपण सिद्धी म्हणतो. ही योगाची सिद्धी आहे. पण वेदांतामध्ये सिद्धी या शब्दाचा अर्थ ध्येय प्राप्त करून घ्यायला जी तयारी लागते ती तयारी होण्याचं नसतं. सिद्ध झाला म्हणजे वेदांताच्या दृष्टीनं तो आता आत्मज्ञान प्राप्त करायला योग्य झाला, पात्र झाला. त्या अर्थाने इथे सिद्धी शब्द वापरतात. आता ही वैराग्य का सिद्धी असं आहे पहा. एक माझा विद्यार्थी स्वामी स्वरूपानंदांना भेटायला गेला, तेव्हा त्यांनी असं विचारलं की जगाची रचना कशी. आता माझा विद्यार्थी वेदांताचा विद्यार्थी म्हणजे गुरुपेक्षा हुशार जास्त की जगाची रचना कशी, ते फार थोडं बोलत असत. त्यांची ओळख होती म्हणून गेला. तेव्हा त्यांच्या जवळ बोलावला आणि त्याला म्हणाले कंपाऊंड वॉल असते की नाही, म्हणजे तुमच्या घराच्या भोवती भिंत असते आणि त्याच्या आतमध्ये म्हणाले बाग असते आणि त्याच्या आत घर असते. ते म्हणाले हे दृश्य जे आहे सगळं ही जी भिंत आहे कंपाऊंड वॉल, सुरेख दृष्टांत दिला. त्याच्या आत जी बाग आहे ते म्हणाले आत्म्याचं दर्शन आहे, म्हणजे पाहतोय पण भेट नाही. ही बाग आहे, तो रमलाय, सूक्ष्मामध्ये रमलाय, तो हे दृश्य आहे बाहेरचं, अदृश्यामध्ये रमलाय, पण अजून अदृश्याशी तादात्म्य झालेला नाही. आणि मग तिथून तो घरात गेला की सुंदर दृष्टांत आहे. तेव्हा वैराग्य म्हणजे काय तर कंपाऊंड वॉलच्या वर उभा राहिलाय, आत उतरलं नाही. दृश्याचं प्रेम सुटलं पण दृश्याच्या पलीकडे जे आहे त्याचं नाव काय आपण समजून घ्या. करू नका हो, पण परमार्थ म्हणजे काय आहे ते हे दृश्य जे आहे ना याची किंमत होणं. युरोपियन भाषेमध्ये सांगतो तत्वज्ञानाच्या व्हॅल्युएशन होणं. की गंमत अशी आहे, सगळ्या गोष्टीचं आपण व्यवहारात सुद्धा मूल्य वापरतो बघा. एक 100 रुपयाची नोट आहे आणि खोटी ठरली तो कागद होतो की नाही, नाही का. तसं ज्या वस्तू आपण अत्यंत प्रिय मानतो, ज्या व्यक्ती ज्या घटना अत्यंत महत्वाच्या मानतो, त्या आत्मज्ञानाच्या दृष्टीनं व्यर्थ आहेत, विना अर्थ. हे कळलं की वैराग्य आहे. म्हणजे कसं ते सांगतो. वेदांत काय म्हणतो, देहाची गती प्रारब्धाने, मग जन्म मृत्यू नातेवाईक सुख दुःख पैसा प्रारब्धाने. हे जर खरं तर पैसा 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 करून जीव टाकणं
हे वैराग्याच्या उलट. आणि पैसा आला तर ठेवावा, पण हा सुखाचा नाही, हा तिकडे नेणारा नाही, हे समजून वापरणं हे वैराग्य. वैराग्य म्हणजे टाकणं नव्हे, विराग, त्याची जी माझ्या मनात महत्वाची भावना असते ती जाणं. गंमत काय आहे, माझ्या व्यतिरिक्त सर्व गोष्टींचं व्हॅल्युएशन होऊ शकतं. घरातल्या वस्तू आहेत, पुस्तकं आहेत, तुमच्या दागिने आहेत, कपडा लत्ता आहे, घरदार आहे, सगळंच व्हॅल्युएशन होऊ शकतं. पण घरातल्या नातेवाईक माणसांचं आणि माझ्या देहाचं व्हॅल्युएशन होत नाही. आपण गीता वाचतो ना, गीतेमध्ये काय सुरुवात काय आहे, अर्जुनाला पराभव माहिती नव्हता. आपण समजून घ्या, पराभव माहितीच नव्हता. नुसता महावीर नाही, तो विजय त्याला म्हणतात. जिकडे जाईल तिकडे, जसा श्रीकृष्णाच्या नात्यातला एक सात्यकी नावाचा वीर होता, त्याला अपराजित असं विशेषण आहे गीतेमध्ये. सात्विकीश्च अपराजित, त्याला पराभव माहितीच नाही असला. जसा मिर्झा राजा जयसिंग होता ना, शिवाजीवरती का पाठवला त्याला पराभव माहिती नव्हता म्हणून त्याला पाठवला. बरं, बघा कसं असतं, म्हणजे त्यावेळेला अपराजित होता आणि आज अपराजित होता. तेव्हा अर्जुनाला युद्धाचं भय नव्हतं, त्याला माहिती होतं मी जिंकणार. अरे भीष्म द्रोण झाले तरी काय. तुम्हाला माहिती आहे की उत्तर ग्रोहणाच्या वेळेला विराटाच्या याच्यात त्याच्या पदरी असताना भीष्म द्रोण सगळे होते की ते काही नाही का बघून आणले अर्जुनाने, फजिती केली त्या सगळ्यांची त्यांनी. तेव्हा तो नव्हता. मग काय म्हणाला अर्जुन, साधी गोष्ट आहे हो, त्या काळचं युद्ध म्हणजे रात्रीचं युद्ध नसेल. मला एकदा बघू तरी दे, कोणाशी लढायचंय ते मला पाहू तरी दे एकदा. म्हणून सेनयोः उभयोर मध्ये रथम स्थापय. अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. आणि कसा उभा राहिला, भीष्म द्रोण प्रमुखतः, समोर भीष्म द्रोण सगळे आहेत आणि मध्ये रथ नेला. आणि मग म्हणाला, काय म्हणाला श्रीकृष्ण, पश्यैतान समवेतान करून बघ बघ सगळे जमलेत करू बघ पहिला. उभा राहिला आणि पाहिलं तू कोण, काके मामे आजे सासरे सगळे नातेवाईक. आणि अर्जुन घाबरला म्हणजे लढायला घाबरला नाही, यांना मारायचं आहे. आणि नेहमी असं असतं बरं का. एक उदाहरण सांगतो. प्रत्यक्ष प्रसंग आला असताना जो शांत राहतो ना तो खरा, नाहीतर तो उत्तर होताच की त्यांनी घरात बडबडला की नाही पुष्कळ. पण जेव्हा रणांगणावर गेला तेव्हा नको रे बाबा, अर्जुन त्याचं सारथ्य करीत होता ना, चल बाबा घरी येऊन चल. हा, बायकाचं बहु बडबडला असं मोरपंतांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. मी लढाई करतो असं त्याचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. प्रत्यक्ष प्रसंग आला असताना काय, गोरे आहेत ना, यांची गोरे, त्यांचं एक पुस्तक आहे. मला तुरुंगाच्या दारात काहीतरी असं नाव आहे त्या पुस्तकाचं, तुरुंगाच्या दारात पुस्तक आहे. त्यात त्यांनी एक असं उदाहरण दिलेलं आहे की एक पैलवान मला मजबूत आणि त्याची प्रेयसी, त्याचं जिच्यावर प्रेम होतं ती बाई, या दोघांनी संघटन करून त्या बाईच्या नवऱ्याला मारून टाकला. आणि ते उपटायला आलं सगळं म्हणून त्यांना तुरुंगात घातलं. याला फाशीची शिक्षा झाली. तर आता हे एवढे मोठे पुढारी तर यांना भेटायला यायचा, तो पाठवून ठोकायचा आणि मस्तीमध्ये असायचा. पैलवान असतो. आणि आता एवढं कर्म ज्याने केलं प्रेमाच्या पायी, तू जरा उलट्या काळजाचा असलाच पाहिजे. ज्या दिवशी फाशी द्यायची त्या दिवशी तो आला आणि ओक्साबोक्षी लढायला लागला. याला तुम्ही काय उत्तर द्या. हा एवढा उलट्या काळजाचा मनुष्य आता फाशीला जायचं म्हटल्यानंतर लढायला कसं असतं बघा. त्याच्या उलट ते चाफेकर बंधू फासावर चढताना गीता हातात द्या म्हणाले, कारण आत्मा अमर आहे, हा देह गेला दुसरा देह घेऊन. म्हणजे अर्जुनाला जे झालं ते काही विशेष अभिनव नव्हतं. प्रत्यक्ष प्रसंग जेव्हा आला, अरे तुम्ही कल्पना करा, भीष्माचार्य त्यावेळेचे नंबर 1 चे नागरिक होते. सगळे त्यांना आजोबा म्हणून मान देत असत, ज्ञानी म्हणून मान देत असत.
श्रीकृष्णाच्या खालोखाल, किंबहुना श्रीकृष्णाला तरी विरोध फार होता. भीष्माना एवढा विरोधही नव्हता समाजाचा. अशा भीष्माना आपण मारायचं नाही. तुम्ही खरं कल्पना करा. नाही नाही, मी असं म्हणतो, तुमचे एक आजोबा आहेत, तुम्हाला लहानपणापासून वाढवलेलं आहे, तुमचं त्यांच्यावर प्रेम, मार थोडायचं, तुम्ही काय कराल? नाही कराल का? खरं सांग. नाही, द्रोण ज्याने शिकून तयार केलं, नाही का? मी सांगितलं ना आपल्याला, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अर्जुन म्हणतोय कृष्णाला सांगतोय, अरे मी यांना मारू कसं? इशुभी प्रतियोत्स्यामी, बाण कसे मारू का? मी पार्थो द्रोणाचा केला, या द्रोणाने मला पार्थ बनवलेला आहे, आणि त्याच्यावर तू बाण टाक म्हणतोस. मार म्हणजे बाण टाक म्हणजे मारच ठेव. आणि तुम्हाला माहितीये गंमत, तुम्ही महाभारत वाचत असेल बरं का? कारण काय सांगतो, काय त्या व्यासाची बुद्धी असली पाहिजे. असं काही रंगवलं पात्र एक एक खरं वाटतं, जिवंत वाटतं, आणि एका दोषामुळे फक्त एकच असं निघाला श्रीकृष्ण की ज्याच्यामध्ये दोष नाही. हो, बाकी सगळे भीष्माचं घ्या, एवढा मान्य पुरुष, ज्ञानी असतो. पण जेव्हा द्रौपदीने विचारलं की सांगा, आधी हे दास झालेले आहे आणि यांचा माझ्यावर हक्क आहे का, यांनी मला पणाला लावली की, तेव्हा गप्पा बसले, उत्तर देता आलं नाही. तेव्हा ती म्हणाली की ज्या सभेमध्ये वृद्ध नाही ती सभा नव्हे, आणि जे वृद्ध बोलत नाही ते वृद्ध नव्हे, असं द्रौपदीने सांगितलं. तेव्हा मला कल्पना नाही द्रौपदी काय तेजस्वी स्त्री. मग ते जाऊ द्या, मुद्दा माझं काही महाभारत सांगणं नव्हे. माझा मुद्दा असा आहे की जसा तो रडायला लागला प्रत्यक्ष प्रसंग आल्यानंतर, तसं अर्जुनाचं झालं की हे पाहिलं, अरे यांना मी मारणार, माझे नातू. बरं लढाई म्हणते म्हणजे कोणावर वस्तू काय वाटत होईल, अभिमन्यू वेळाच की नाही, असं काय करता. तेव्हा हे सगळं यांना मारायचं, कृष्णा नाही रे बाबा. अहो झालं काय, हा वीरवृत्तीचा मनुष्य भिक्षा मागायला तयार झाला. आता काय करावं? आणि शास्त्राप्रमाणे क्षत्रियाला भिक्षा मागणं त्याज्य आहे. ब्राह्मण भिक्षा मागतो तो भिकारीच आहे. होय, इकॉनॉमिकली अर्थशास्त्रदृष्ट्या ब्राह्मण भिकारीच आहे. पण क्षत्रियाला भिक्षा मागणं, तुकाराम महाराज म्हणा, भिक्षा मागणे लाजीरवाणे, भिक्षा पात्र अवलंबणे हे तो लाजीरवाणे. सांगायचं हेतू काय आपल्याला, प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर नातेवाईकांचे घाबरला. म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा वैराग्य नाही. तसं अभ्यासाचं वैराग्य जे आहे ते वैराग्य नव्हे, ती सिद्धी नव्हे. ज्याला वैराग्य आलं त्याला सर्व दृश्यामध्ये हे होईल. आणि सगळ्यात कठीण असेल तर आपल्या नातेवाईकाविषयी स्वतःविषयी. बरं, आणि समजा नवरा बायको म्हातारे आहे आणि नवरा किंवा बायको अत्यंत आजारी आहे, वियोग होणार माहिती आहे, प्रसंग आल्यानंतर गडबडून जाईल. पण याचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. महात्मा गांधींची बायको मेली, आगाखान पॅलेस मध्ये होते तेव्हा ते, बायको मेली. तेव्हा पहाटेच्या वेळेला आले की ते शुद्ध होती, कोमामध्ये होती. काय तिचं नाव, कस्तुरी बायकोचं नाव, कोमामध्ये होती. आले, पाहिलं, म्हणाले ठीक आहे, म्हणाले औषध पाणी चालू आहे ना, आणि बाहेर आले. मेली थोड्या वेळाने, काय नाही, शांत होतो सगळं. मोठे पुढारी बिढारी आले. सकाळी 11-12चं सुमार. ही नरसोबत केळकर सांगितलेली गोष्ट ऐकली नव्हे. तेव्हा त्यांच्या विरुद्ध पार्टीचे हे, तेव्हा म्हणले मला कळल्यानंतर मी असा विचार केला, मी जर गेलो नाही तर तेवढंच म्हणाले हे वर्तमानपत्र छापते, आले नाहीत म्हणून मला जायला पाहिजे. म्हणून टांगा केला आणि ती गेले. तर ते प्रेत आणलेलंच होतं, चितारचना चाललं होतं, आणि गांधी एका झाडाखाली उभे होते. बरेच मंडळी बरोबर होती, आणि होते MS आणे ते होते. आणि नरसुंदरी म्हणाले मी भाडे बिडे दिलं टांग्याला ना आलो. आणि एकदम गांधी म्हणाले व्हॉट ए लाईफ म्हणाले. म्हणजे याचा अर्थ काय, तर म्हणजे जीवन कसं असतं बघा. म्हणजे तुम्ही या प्रसंगात मला भेटायला आला, कारण राजकीय प्रसिद्ध आहे ना, व्हॉट ए लाईफ एवढंच बोलले. पण दादासाहेब पुढे म्हणाले की जेव्हा तिला ठेवलं आणि महादेव बहिणी आग लावली, गांधी उशाशीकडून रडायला लागली. आता मला सांगा, हा महात्मा, बरं त्यांचं जीवन म्हणजे किती अनासक्त होतं त्या दृष्टीनं. असं असताना
ती बाई बरं जाणार गेली तर बरं, अशा अवस्थेत सुद्धा जळायला लागल्यावरती आतून आलं, किती प्रेम खोल असेल. तुमची आमची काय कथा हो, किंबहुनाही सांगून ठेवतो, त्यांचं काय ते मोठेच होते, पण जो खरा भगवंताचा आहे ना तो नाही रडणार. सहवासाचं प्रेम राहील, माणूस गेल्याचं दुःख नाही होणार. सहवासाचं प्रेम भगवंताला सुद्धा झालं हो, असं काय करता ते नाही, पण आपलेपणाचं प्रेम राहणार. मग तुम्हाला सांगतो, अशाच एक चांगल्या बाई, त्यांचे यजमान गेले, वयच करत होते. मी म्हणलो तुम्हाला नाही का वाईट वाटत? त्या बाय म्हणाल्या, अहो ते जाऊन कुठे जाणार, महाराजांच्या जवळच राहणार ना, मी तिकडे जाणार. काय आहे बघा, काय तयारी असते बघा. अरे दिस इज हे जीवन आहे खरं. तेव्हा वैराग्य म्हणजे आपल्या देहाबद्दल सुद्धा अनासक्ती येणं हे वैराग्य. मग नातेवाईकाबद्दल देईल, हा फरक आहे त्यातला. म्हणून विद्यार्थ्यांनी कष्ट करून किंवा सोडून अभ्यास करणं ही वैराग्य सिद्धी होऊ शकत नाही, बरं का? असं आहे. किंवा आजाराची पुष्कळ म्हणतात समाजसेवा नाही का, अरे वैराग्य होऊ शकत नाही. वैराग्य हे दृश्याचं प्रेम नाहीच व्हायला पाहिजे, हे त्यात काय. बरं, आता आजचा श्लोक मागच्या रविवारचं मी आपल्याला सांगितलं, आपला मुद्दाम घेऊन किंवा वैराग्य जरी झालं तरी आत्मबोध हा पुढचा आहे आणखी, हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये प्रवेश व्हायला ही अटच आहे. जसं मॅट्रिक पास झाल्याशिवाय युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश नाही. तुम्हाला मागे एकदा मी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो बरं का. आमच्याकडे पंडितजी होते, त्यांचं नाव माधवाचार्य. त्या माणसाला शृंगेरीच नव्हे, द्वारकेच्या शंकराचार्यांनी सर्वतंत्र स्वतंत्र अशी पदवी दिलेली होती. त्याला तुम्हाला खरं वाटणार नाही, अलीकडे मोठे त्या बक्षीस देतात स्मरणशक्तीबद्दल. शंकराचार्यांचं भाष्य पाठ, रामानुजाचार्याचं भाष्य पाठ, वल्लभाचार्याचं भाष्य पाठ, केवढाले ग्रंथ आहेत, तोंड पाठ, उपनिषद पाठ. म्हणून पंडितजी म्हणजे तुम्ही लक्षात कसं घ्यायचा, कैसा आज याद रखते हैं. त्याचं काय म्हणाले, लहानपणी माझा बाप फार कडक होता म्हणा, रोज हे श्लोक पाठ केल्याशिवाय मला जेवायला येत नव्हता. तेव्हा म्हणजे असे हजारो श्लोक मी पाठ केले आणि जी शक्ती वाढली की वाचावती मला पाठ होत. ह्याची गंमत अशी, संस्कृत त्यांना इतकेच असे, एक तासभर म्हणजे मी अनुष्टुप छंदात बोलू शकतो संस्कृत. तसंच त्यांनी इंग्रजी शिकले. मग तर इंग्रजी शिकले तर टागोरांची गीतांजली त्यांना शिकवली, तर ती श्लोक वाचत हे इंग्रजी कळलं की त्याचं संस्कृत शार्दूल विक्रीचे श्लोक करायचे अशी त्यांची. बरं का, मला सांगण्याचा हेतू निराळा. हे सगळं त्यांच्याकडे होतं, पण वैराग्य नव्हतं. सगळं आहे सगळं, पण वैराग्य नाही. त्यामुळे आत्मज्ञान कसं होतं, काय होतं, अवस्था काय होते, तोंड पाठ सगळं. अहो आम्हाला मी इंडियन फिलॉसॉफी शिकवायचा, काही ते संस्कृत मला लक्षात राहायचं नाही. म्हणून मग पण ज्याने का बोलावायचं या मंत्राचा काय अर्थ लावतात की ते म्हणून दाखवायचा आणि क्लासमध्ये सांगायचं माझं म्हणून. गंमत सांगायची आपल्याला. तर वैराग्य हे निराळ. वैराग्याला वासना नाहीशी व्हावी लागते. कशाची? दृश्याची. आणि लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही इथे जमतो आहोत ते या करता आहे, प्रपंचाची वासना शीट झाली पाहिजे तर सुख आहे, नाही तर सुख नाही. तुम्हाला मान्य असलं तर घ्या, तर पुढच्या वेळेवर येऊच नका. वासना, प्रपंच सोडायचा नाही, पण प्रपंच सर्वस्व आहे ही जी भावना आहे ना ती सोडली पाहिजे. याचं नमक काय आहे? अंतकाळ आला असताना शांतपणे जायला पाहिजे. कसं काय होईल ना, जीवन जगलो आता काही नाही, शांत आहे. मोठे मोठे लोक घाबरतात बरं, शेवटी असं वाटतं सोडून जायचं म्हणजे काय आहे सगळं, कारण दुसरी काही कल्पनाच नाही ना याच्या पलीकडे आहे अशी. त्यामुळे मोठा त्रास होतो माणसाला. आणि काय असतं, प्रापंचिक माणसाला काही ना काहीतरी आलंच राहतं. मुलीचं धड नाही, काही नाही, लग्न झालं मुलीला मुलंच होत नाहीये, किंवा झालेली जगत नाही, किंवा मुलीच फार झाल्या त्यांचे लग्न कशी होतील, अरे हजार भानगडी आहेत त्याच्यामध्ये. बरं का, एक ना दोन. तुम्हाला गंमत सांगतो, एक ग्रस्त होते, काही कमी नव्हतं, सगळं बरोबर होतं. तुम्हाला काय काळजी आहे? काही नाही म्हणजे मी मेल्यावर मुलगा पैसा कसा सांभाळेल याची काळजी.
आपल्याला काय हा प्रपंचाचा धर्मच आहे हो. ते म्हणे ना मराठी पुरून उरतो म्हणून जाळून उरतो प्रपंच असं आहे. जाळून म्हणून वैराग्य सिद्धी म्हणजे ती आली की मग आत्मज्ञान. म्हणून वैराग्याला भाग्य म्हणतात. मला काही सगळं आठवत नाही पण अमृत राहायचं एक पद आहे. वैराग्यासारखे भाग्य, वैराग्य भाग्यासारखे भाग्य नाही ती ओळख आली. पण बाहेरचं नाही, आतमध्ये असतं. त्याच्या तुमच्या सहवासाशिवाय त्याला कळणार नाही तुम्हाला की हा इतका विरागी आहे. बाहेर काय करणार आहे आपल्याला साधा दिसेल लागली आतमध्ये. आणि ज्याचं त्याला कळेल अगदी बरं ज्याचं त्याला कळेल म्हणजे खरंच मी तुम्हाला ते कृष्णमूर्तींचे उदाहरण सांगतो. हे कसं आहे, हे पुस्तकात नाहीये पाहिलेलं. ते युरोपला चालले होते आणि तिकीट जवळ नव्हतं. तिकीट तिथेच त्यांना कोणी त्यांचा ग्रस्त सुरू देणार होता ओळखीचा बॅलेट पिअरवर तिथे देणार होता. तेव्हा ते आठवडे बरोबर होते. त्या जवळ काय एक बॅग, त्याच्यामध्ये रुमाल आणि होमिओपॅथीची औषधं, बाकी काही नाही. पायात चप्पल, डब्बा, कपडे सुद्धा त्यांनी असे. ते गेले काय विचारलं की तुम्ही पैसे मागितले नाही म्हणाले. पण म्हणजे तुम्ही गेला आणि तिकीट नाही मिळालं परत आले. काय हो तुमचं आमच्याकडे आधी रिझर्वेशन 4 महिने आपलं म्हणजे असं आहे नाही का. आणि मग तास 2 तास आधी आणि मग तिथे जाऊन बसायचं, जागा शोधायची करायचं. आणि त्याच झालं नाही तर इतकं हवा गिळून परत यायचं की बोलायचं होईल. हे वैराग्य झालं नाही. व्यवहारात वैराग्य फार कठीण आहे बरं का. कारण कर्म व्हावं म्हणून आग्रह असणार करायचा आणि ते न झालं तरी पुन्हा शांत राहायचं. म्हणून लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये आणि महाराजांनी पुन्हा सांगितलंय सगळं मीपणाचं मर्म असेल तर आग्रह कर्म करायलाच पाहिजे पण आग्रह नसावा. म्हणजे असा डॉक्टरनी पेशंटला तपासा औषध द्या पण बरा होईल असा आग्रह नसावा. करावा बरोबर होता वा त्या डॉक्टर काही आग्रह नसावा. अमुकच राहायला पाहिजे अमुकच राहायला. आणि तुम्ही नेहमी बघा वासनेचं मर्म असेल तर घडून यावं असे सूक्ष्म आग्रह असतो आतमध्ये. आपलं झालंच बरं, आपलं झालंच बरं. ते सुटलं ना अरे माणूस काय सुटली असं तुम्ही काय आपल्याला जर त्रास देत असेल तर काय त्रास देत कर्म त्रास देत नाही. कर्माचा परिणाम काय होईल हा त्रास देतो. आणि नेहमी काय असतं कर्म म्हटलं की कालाधीन आलं. कर्म हे कालाधीन असतं. इंग्लिश मध्ये टाइम बाउंड असं म्हणतात. केव्हा करायचं, कोणत्या परिस्थितीत करायचं, किती वेळ करायचं, त्याचं फळ केव्हा मिळणार हे सगळं कालाच्या अधीन. त्याला उत्तम उदाहरण बाईचं गर्भारपण आहे. एक महाराज उदाहरण फार छान द्यायचं. ते म्हणायचे एका राणीला दिवस राहिले. आता राणी त्यांचे स्पेशल डॉक्टर असतात काही लोकांचे. 2-3 महिने झाले ती राणी डॉक्टरला म्हणाली मला दाखवा की 3 महिन्याचं मूल कसं असतं म्हणाले. तुम्हाला राणी साहेब तुम्ही राणी साहेब असाल पण हे काही करता येणार नाही. पण काढून दाखवावं म्हणून नाही करता येणार. का तर हे कर्मच असं आहे त्याला कालाची मर्यादा आहे तोपर्यंत नाही दाखवत. हे आलं म्हणजे कर्म म्हणलं की हे आलं. मग आपलं काय असतं अमुकच मला पाहिजे तमुकच झालं पाहिजे हा आग्रह जो असतो हा त्रास. आणि ते वैराग्याच्या आधी येतं. मग वैराग्य ज्याला आलं त्याला कर्म करावंच लागेल पण कसं करायचं हा प्रश्न. आता आजच्या श्लोकामध्ये तो विषय आहे. ते म्हणाले की श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठिता. शब्द मी सांगतो आपल्याला बरं का. मग म्हणाले स्वभाव नियतं कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम्. सुरुवात अशी केली आहे त्याने की तुमचं जे कर्म आहे बरं का तुमच्या धर्माप्रमाणे तुम्हाला आले. हा धर्म शब्द आहे गीतेतले किंवा भारतीय संस्कृतीतले 2-4 शब्दापैकी एक मोठा घोटाळ्याचा शब्द आहे. योग शब्द आहे, युक्ती शब्द आहे, तसंच हा धर्म शब्द आहे. विलक्षणच आहे. धर्म म्हणजे आत्मा असा सुद्धा अर्थ आहे बरं का. तेव्हा स्वधर्म तुमचा जो स्वधर्म आहे तो श्रेयस्कर आहे. संस्कृतामध्ये श्रेय म्हणजे आत्मज्ञान देणारा सुप्रीम व्हॅल्यू. प्रेय म्हणजे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू साधनात्मक मूल्य. पैसा अर्धा घर दार माणसं हे सगळं. पण ज्याच्या बरोबर दुसरं काही नाही असं श्रेय ते श्रेय. कठोपनिषदामध्ये श्रेयश्च प्रेयश्च असं 2 शब्द घातले श्रेय आणि प्रेय.
तेव्हा परमार्थ हे श्रेय आहे, ईश्वर दर्शन हे श्रेय आहे. तर म्हणजे स्वधर्मानस श्रेयस्कर आहे, कारण तू परमात्मा सुरू करून देतो. स्वधर्म म्हणजे काय? आता आपण आपलं वर्णन झालंच आहे. माणूस जन्माला आला की 3 मर्यादा घेऊन येतो. एक अनुवंशिकता, तुम्ही ज्या आईबापांच्या पोटी आलात ते, आणि ते असं आहे, समजा आईबापाकडून तुम्हाला डायबिटीस आलाय, मी काय करणार? मर्यादा आलीच. बघा कसं आहे, गीता काहीतरी उडून आपल्या मनचं सांगते असं नका समजा. म्हणून पहिलं हेरिडिटी, अनुवंशिकता. दुसरं, ज्या परिस्थितीत तुम्ही टाकले जाता ते एन्व्हायरमेंट, परिस्थिती. अहो, परिस्थितीची गंमत अशी आहे, साधं उदाहरण घ्या. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाता, अलीकडे तुम्हाला माहिती आहे त्याचे ऍडमिशन मिळणं सुद्धा म्हणजे दिव्य झालंय भारत. ज्या जाता तिथली जी मॅनेजमेंट आहे, तिथले जे प्रोफेसर लोक आहेत, त्यांचा सुद्धा तुमच्या शिक्षणावरती परिणाम होतो. युनिव्हर्सिटी नाही, माझा एक विद्यार्थी म्हणायचं आणखी त्यात घाला, युनिव्हर्सिटीचे परीक्षक नेमके त्यांचाही परिणाम होतो म्हणा. बरोबर आहे तुझं काय, कारण मी नव्हतो परीक्षक तेव्हा मला कल्पना नाही. बरोबर आहे, त्याची जशी मनोवृत्ती असेल पेपर तपासताना तसे तो मार्क देणार. खरं बरं आहे. अहो, जर शास्त्रज्ञ शास्त्र चिंतन करताना, विज्ञान चिंतन करताना त्याचा मी त्यात जातो, तर परीक्षक पेपर तपासताना त्याचा मी कसं जाणार नाही त्यामुळे, नाही का? तुझ्या पेपर तुझा हस्ताक्षर चांगलं नसेल ना, कार्यकर्ता लिहितोय म्हणून आधीच तू सरकतो, आणि मग चांगलं लिहून सुद्धा अक्कल मार्क मिळण्यास संभव. किंवा एखादं अक्षर फार सुंदर आहे आणि वा काय जरा मी कमी जायला जाऊ दे 2 मार्क जास्ती. मी असं ऐकतो की त्या MD परीक्षेमध्ये हमखास त्या प्रॅक्टिकल मध्ये त्याला पाहिल्यावरतीच ठरतं याला पास होणार का नाही. कारण त्याचा चेहरा मोरा पाहूनच समजतं, करा नापास याला, करा पास याला. काय म्हणजे सांगण्यात नाही तो आपल्याला असा परिस्थिती. तिसरी एक गोष्ट आहे, परिस्थितीमध्ये तुमच्या देशाची परिस्थिती, समाजाची परिस्थिती सगळं. पण गीतेचं वैशिष्ट्य जर असेल तर या कर्माला एक अतिंद्रिय भाग आहे. तुझ्याच वाटेला हे कर्म का, हा जो भाग आहे हा अतिंद्रिय भाग आहे. आणि हा भाग या विश्वाची जी रचना आहे त्यामध्ये प्रत्येक जीवाला जे वाटून दिलेलं कर्म आहे ते करण्याकरता तो आलेला आहे. त्याच्या म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे. मी कशाकरता आलेलो आहे तेच माणसाला कळलं, जीवनाचं कोरं सुटलं. माझ्या हातनं हे कर्म व्हायचं आहे. आता हे कसं समजायचं? आपल्या हातनं हे कर्म व्हायचं आहे की नाही कसं समजायचं? त्याला एक उत्तम उपाय आहे. आपण प्रयत्न न करता आपल्या भोकांडी जे बसतं ते आपलं कर्माला फार सुंदर आहे बरं का. अडॉप्ट दी लाईन ऑफ लीस्ट रेझिस्टन्स, म्हणजे कोठेही संघर्ष येणार नाही, आपण अशी तयारी करून जीवनात चालावं. आणि त्यामध्ये जे कर्म करायला येईल ते कर्म हे ईश्वराने मला नेमलेलं आहे असं समजा. म्हणजे आग्रह नाही, कर्म तर बरोबर होतं आणि ईश्वराची इच्छा त्यामध्ये. हे गौड बंगालच नाही हो सगळं. नाही का? मग काय करावं माणसाने? हे तर होत नाही. समजा एक नवरा बायको घ्या, या मुलीचं या मुलाशी लग्न का झालं तिलाही सांगता येणार नाही, त्यालाही सांगता येणार नाही. हा, तुम्ही असं म्हणाल यांनी फार आग्रह केला किंवा यांनी फार स्तुती केली आणि आमचं झालं लग्न, हे तात्पुरतं व्यवहारिक बरोबर आहे. पण नंतर 10 मुली सांगितलं नाही, इतक्या मुली पाहिल्या मुली हीच पसंत केल्या का? हे उत्तर नाही.